त्यानंतर थंडी होऊन जाईल. हे वैशू अगं आता आपल्या आयुष्यात या सीडचा काही उपयोग उरला नाही ग. आपल्याकरता हा एक भाकरीचा तुकडा जाता. हे वैशू अगं या भाकरी नंतर अन्नाचा एक दाना सुद्धा आपल्याकडे शिल्लक उरला नाही आणि कमवायला तुझ्या लाचार भावात एक हात सुद्धा नाही. बाबा मग उद्याला देण्यासाठी भाकर हे खाऊंगे बाळा. खाऊंगे बेटा. अगं या स्त्रीसाठी तुझ्या भाकरीला भेटलीस. अगं काय उपयोग आहे का या स्त्रीचा. काय उपयोग आहे तुझ्या या जीवनात. गरीबाचे स्वप्न स्वप्नच असतात. अगं जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही ग. आठवतो तुला तो दिवस ज्या दिवशी शाळेत तू एका एकांकिकेमध्ये डॉक्टरची भूमिका बजावली आणि त्यामध्ये एका रोगाने ग्रसित एका पेशंटला आणि ते भूमिका बजावता बजावता तू मला म्हटली होतीस की दादा मी एक दिवस खूप मोठी डॉक्टर होईल म्हणून आणि आयुष्यभर रुग्णाची सेवा या समाजाची सेवा करण्याचे स्वप्न तू बघत होती. अगं आज त्याच समाजाला तुझी ही दशा करून अगं यापेक्षा आपले दुर्भाग्य कोणते का. खे बेटा जी भाकर खाऊंगे बेटा. ये बेटा. वैशाली बेटा अगं काय झालं तुला. शेखर अरे तो वैशाली का करते. शेखर शेखर अरे तुझा हात आणि तू बोलत का नाहीस. सांग बेटा का बोलत नाहीस. असं कसं घडलं रे सारं. जसा समुद्रात एकाएकी वादळ उठतोय ना त्या वादळानं सुनामी सारखं येऊन सर्व काही पेचिरा करून काका आवाज काळाला झडप टाकली काका. आणि अशा अथांग दुःखाच्या जागात आम्हाला लोटून दिलं काका. त्या दुःखाला किडा उरतच नाही काका. बेटा स्वतःला आई वडिलाची छत्रछाया हरवल्या. 18-20 दारिद्र्याच्या विख्यात जो स्वतःचे जीवन बदलून टाकायचे हे ध्येय आपल्या पुराची बाबलून एमएससी फर्स्ट क्लासची डिग्री प्राप्त करून गोल्ड मेडल प्राप्त केला मी आणि 30 डिग्री हातात घेऊन
शहराला गेला आणि जसा लखलखत्या उन्हात हल्लेला व्याकुळ झालेला एखादा जीव आपली ताण भागविण्यासाठी गुडभर पाण्यात रानमोहन करतोय तसा मी नोकरीच्या शोधात भटकत राहिलो पण कुठे त्या डिग्रीची कदर झाली नाही शेवटी मी आपल्या या पहिलीच्या शिक्षणासाठी एका कंपनीत कामाला लागलो आणि वैशाली घरी ते एकटेच असल्यामुळे गावाकडे लवकर परतावा म्हणून 18 तास बसणीवर उभा राहू का आणि काका एके रात्री काम करीत असताना अचानक माझ्या डोळा लागला आणि माझा तोल जाऊन माझा हात त्या मशिनीमध्ये तुटला का असं वाटलं काका की माझ्या पायाखालची जमीनच उरली नाही पण बहिणीच्या असं हिम्मत जीत आणि आत्मविश्वास घेऊन मी गावी परतलोय पण काका तोच कुणीतरी एका नराधमाना माझ्या बहिणीवर मी प्रसंग केलाय का आणि तिची दशा करून ठेवली काका नियतीला आमच्या छळ करून टाकलाय का आमच्या छळ करून आमच्या घरला कायमच्या उद्ध्वस्त करून टाकलाय उदासी परमेश्वर सुद्धा अरे किती निष्ठुर खेळ खेळतो रे शेखर अरे फर्स्ट क्लासची डिग्री असून सुद्धा बेटा अरे नोकरी मिळत नाही हा बेटा तुझा दोस्त हा दोष आहे त्या समाजाचा कुणाला डिग्री नको असते अरे त्यांना हवा असतो तो पैसा पैसा ज्याच्याकडे पैसा नाही त्यांनी मोठी मोठी डिग्री मिळवली तरी अरे त्याचे काहीच होणार नाही रे तू शहरातला असताना मी जेव्हा तेव्हा लपून घराकडून गेलो की वैशाली मला म्हणायची छबू काका माझ्या शेखर काका केव्हा येईल मला माहित असताना सुद्धा मी तिला धीर द्यायचे बेटा आणि सांगायचं बेटा उद्याला तुझा काका नक्की येईल तेव्हा ती रस्त्याच्या कडेला उभे राहून तासन तास तुझी आतुरतेने वाट बघायची बेटा पण आज तिच्या दादा तिच्या डोळ्यासमोर असून सुद्धा त्याला ओळखू शकत नाही दादा काय झालं पण काका
खरोखर तुझ्याकडे न्याय वैशालीच्या शरीर एकदम थंडगार पडले काका. मी डॉक्टरला घेऊन येतोय काका. या काय झालं माझ्या बहिणीला काका? तुम्ही असे गप्प का? शंभू काका सांगा सांगा मला तुम्ही. काका माझ्या बहिणीला काय झालं सांगा काका. आमच्या मग पडदा जास्त असं पूर्ण अरे वैशालीला दिवस गेले रे. शेखर देव करो हे खोटा असो बेटा. वैशालीला येत असलेल्या उलट्या आणि या तिच्या अवस्थेवरून ती गर्भवती आहे असं सिद्ध झालं बेटा. बस बेटा. हे परमेश्वरा, अरे आजपर्यंत तुझ्याकडे मी काहीच मागितलं नाही रे. पण आज माझा एक हात पसरून तुला, अरे तुला भीक मागतोय रे. अरे माझ्या नानीला अरे एवढी मोठी शिक्षा करू रे. मला माझ्या बहिणीचा इलाज करायलाच हवा. त्यासाठी मला काही करावं लागेल तरी चालेल. पण इलाजासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून? अरे कोण निराहारीच्या उपचारासाठी मला पैसे? अरे कुणाकडे मागू मी पैसे? सुधाकर दादा होय, ओय काव्या, त्यांना पैसे मागतोय. ओय काव्या. ते देऊ शकतात मला पैसे. होय, त्याच्याकडे जाऊन सुद्धा पैसे मागतोय. नंतर माझ्या परी मोल मजुरी आणि कमाल कष्ट करून आणि त्या सुधाकर दादाचे थोडे थोडे पैसे मला गेलं. आता स्वतःला सांभाळ बेटा. रीत काळाची ही न्यारी कधी कळेना कुणाला.